बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो, की अवनीने आता दांगटांचं घर कायमचं सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. म्हणूनच ती एका घरमालकाची भेट घेऊन रूम पण भाड्याने घेते. पण राजा तिथे अशी काय कमाल करतो की शेवटी अवनीला दांगटांच्याच घरी परत यावं लागतं. पण मग राजा अवनीला घरी परत कसा घेऊन येतोय, त्यानंतर एक खूप छान अशी गोष्ट घडणार आहे प्रेक्षकांनो. पण ती नक्की काय आहे ती तर व्हिडिओतच तुम्हाला कळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मग मी जे मागचे 2-3 भाग टाकले होते प्रेक्षकांनो आपल्या चॅनलवरती, तर मालिकेमध्ये अगदी जसंच्या तसं घडतं आहे. तर आधीचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ही पण. राजा अवनीच्या ॲनिव्हर्सरीचं सर्वांनी छान असं सेलिब्रेशन केलेलं असतं. पण सर्वात मोठा धक्का तर यशोदाला बसलेला असतो. का? कारण अवनी तर घर सोडून निघून जाईल. पण घरात त्यांना बाकीच्यांना तर उत्तर द्यावं लागेल ना. आणि गावाची लोक सोबतच सुलवात्या दत्ता काका ते तर नको नको ते बोलून शेवटी तोंड सुख घेणारच आहेत. या सगळ्यांना तो कसा तोंड देईल या विचारात तो खूपच अस्वस्थ असतो. आता राजाने त्याला जे करायचं ते केलेलं असतंच. त्या घरमालकाला जाऊन धमकावलेलं असतं की अवनीला रूम द्यायचीच नाही म्हणून. आणि हे सगळं त्याने स्वतः केलंय हे पण सांगायचं नाही. राजा आपला निवांत असतो. पण यशोदाचं तसं नसतं ना. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धन्या पाण्या सर्वजण नाश्ता करत असतात. यशोदा तिथे त्याला विचारतो की तुला काही आणखीन हवंय? तेव्हा धन्या सांगतो की नाही बस, आता धन्याचा एक महत्त्वाचा पेपर असतो. त्यानंतर अवनी तयार होऊन बाहेर येते. अवनी आता घर सोडून जाणार असते. पण राजाने तिला एक रिक्वेस्ट केलेली असते की अण्णा, पाण्या, धन्या घरात असताना प्लीज तुम्ही जाऊ नका. काय त्यांच्यासमोर जर तुम्ही गेलात तर ते सहन नाही करू शकणार किंवा तुम्हाला जाण्यापासून ते अडवतील. आणि राजाच्या विनंतीला अवनी मान देते. ती त्यांना थांगपत्ता पण लागू देत नाही. जेव्हा ती येते यशोदा तिला विचारतात तेव्हा अवनी सांगते की मी नंतर खाईन. इतक्यातच यशोदाला फोन येतो. आता यशोदाने चपात्या करायला घेतलेल्या असतात. अवनी सांगते की मी बघते तुम्ही जा, फोन घ्या. यशोदा फोनवरती बोलत असताना यशोदाने सुरुवातीला बनवलेली चपाती तर अवनी तव्यावरती टाकते. पण आता ती करपते आणि त्याला इतकी चिटकते की अवनीची पार धांदलच उडते. काय करायचं ते तिला काही कळतच नसतं. फोनवरती बोलून झाल्यानंतर यशोदा जेव्हा येतो तो विचारतो की काय झालं. अवनी गोंधळून गेलेली असते. अवनी म्हणते की काही नाही यशोदा, ही चपाती तुम्ही बनवतात तेव्हा किती छान होतात. पण तसंच मी बनवायचा प्रयत्न केला तर मला जमलंच नाही. त्यावर यशोदा म्हणतो की अहो तुमचं काय चुकलं माहिती आहे का, तुम्ही तव्यावरती तेलच नाही टाकले. थांबा इकडे या, मी तुम्हाला सांगतो. यशोदा चपाती कशी बनवायची आणि तव्यावरती ती कशी भाजायची अवनीला खूप छान पद्धतीने समजावून सांगतो. अर्थात तो तिला शिकवतो सुद्धा. आता यशोदाने बनवलेली चपाती इतकी छान फुगलेली असते. ते पाहून अवनी इतकं कौतुक करते की अरे वा किती मस्त आहे. आता तिकडून धन्या, राजा, पाण्या हे सगळं पाहत असतात ना. धन्या मुद्दामच आता राजाला चिडवायला लागतो. अरे वहिनींना चहा पण जरा बनवता येत नाही आणि या डायरेक्टच चपाती करायला गेलेत. ज्या दिवशी यशोदा नसेल ना त्या दिवशी आपण पक्के उपाशी मरणार आहोत. त्यावर राजा ओरडतो की धन्या गपचूप बस. यशोदाचं मनच थाऱ्यावर नसतं. धन्या तर कॉलेजला जाण्यासाठी तयार होतो. तिथे यशोदा अवनीला म्हणतात की उद्यापासून हे सगळं मी खूप मिस करेन. म्हणजे एका लहान बहिणीसारखा तुझा आवाज घरामध्ये सतत घुमत राहायचा. आता ते सर्व काही मिस करेन मी. तेव्हा अवनीलाही वाईट वाटतं. पण यशोदा सांगतो की नाही, मी पण काय उगाचच तुम्हाला बोलून उगाच दुखवतोय, जाऊ द्या सोडून द्या. त्यानंतर धन्या हा कॉलेजला जाणार असतो. पाण्या तिथे संभ्याला फोन करून सांगतो की मी काही वेळानंतर येतोय आपल्या गॅरेजमध्ये. जर कोणी ग्राहक आला तर एक काम कर, त्याचा फोन नंबर घेऊन ठेव. मी आल्यानंतर बघतो मग सगळं. इतक्यात धन्या तयार होऊन येतो. यशोदा त्याला विचारतो की तयार झाला. कॉलेजमध्ये तो हॉल तिकीट आणायला जाण्याचं सांगतो. त्यावर यशोदा विचारतो की धन्या अरे पण शर्ट का असं घातलं आहे. त्यावर तो म्हणतो की यशोदा कॉलेजमध्ये जाऊन परत तर यायचं आहे ना, त्यासाठी
हा शर्ट बस आहे आणि मी हॉल तिकीट तर आणायला जातो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेमिस्टरची परीक्षा आहे ना, यावरच माझी पुढची डिग्री सगळं काही अवलंबून आहे. त्यातच पाणी येतो आणि म्हणतो की चल सोडतो तुला कॉलेजमध्ये. त्या बाजूलाच माझं महत्त्वाचं दुसरं काम आहे ना म्हणून. आता जाण्यापूर्वी धन्या अचानक इमोशनल होतो आणि जाण्यापूर्वी तो चक्क यशोदा तर पाया पडतो तो यशोदाच्या, पण अचानक अवनीच्या पण पाया पडतो तो. अवनीला म्हणतो की वहिनी मला आशीर्वाद द्या. अवनी अवनी त्याला ओरडते की धनु अरे काय करतोयस तू, उठ. यशोदा तिथे धन्याला आशीर्वाद देतात की तुला परीक्षा छान जाऊ देत, पेपरमध्ये खूप चांगले गुण मिळव आणि खूप मोठा माणूस बन. अवनी त्याला सांगते की अरे यशोदाचा आशीर्वाद घेतलास ना, पुरेसं आहे ते. त्यावर धन्या म्हणतो की नाही वहिनी, तुम्ही आल्यापासूनच मला घर हे खऱ्या अर्थाने आवडायला लागले आणि तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कसं चालेल, त्यामुळे प्लीज आशीर्वाद द्या ना. अवनीला काही बोलावं कळत नाही. मग ते अचानक बोलून जाते की माझा आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमीच आहे. तेव्हा धन्या अवनीसमोर आपली मन मोकळं करतो की थँक्यू. मी असंच काहीतरी उगाच बोलत नाही आहे. म्हणजे पूर्वी मला घरी यावंसं वाटायचंच नाही. कॉलेज संपून घरी आलो की ते कोणीच नसायचं. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे ना की मी कसा एकटं बसून राहायचं, पण आता तसं नाही आहे ना. घरी आलो की आमच्यासाठी तुम्ही सोबत आहात. तुमच्याशी नेहमी मनमोकळेपणाने गप्पा मारता येतात. कॉलेजमध्ये काय काय घडलं हे सांगता येतं. हे सगळं नेहमी असंच राहील ना वहिनी. अवनी धक्क्याने त्याच्याकडे पाहते. तिथे धन्या सांगतो की कॉलेजला जर सुट्टी मिळाली ना, तर सुट्टी का दिली असं वाटायचं. पण आता कॉलेज इतक्या लवकर संपवावं वाटतं ना, म्हणजे हे सगळं सुख मी याआधी कधी अनुभवलंच नव्हतं वहिनी. या गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन आहेत, पण खूप आनंद देतात मला. आईला परीक्षेला चाललो आहे, कॉलेजला चाललो आहे असं सांगून जायचो. असं कधी घडलंच नाही ना. आता धन्या तिथे बाकीच्यांना पण खूप इमोशनल करतो आणि कॉलेजमधून आल्यानंतर कॉलेज कसं गेलं, परीक्षा कशी गेली, कॉलेजमधले सगळे किस्से मी आता तुम्हाला सांगू शकतो. आणि आता इथून पुढे माझं आयुष्य अगदी असंच असणार आहे. मला इतका आनंद होतोय ना, राजाला मनातच वाईट वाटतं की दोघेही किती इमोशनल होऊन बोलत आहेत एकमेकांशी. इतक्यातच पाण्या येतो आणि तो म्हणतो की कल्ले झाला तुझा ड्रामा, निघायचं का. जाता जाता धन्या अवनीला बाय करतो आणि निघून जातो. पण तिथे धक्क्याने यशोदा खालीच बसतो की. यशोदा तिथे आता इतका गोंधळून गेलेला असतो की जर ते परत आले आणि धन्यानं जर मला विचारलं तर काय उत्तर देऊ मलाच कळत नाही आहे. पण त्यावर अवनी सांगते की मी इथे जर राहिले तर ते चांगलं दिसणार नाही आहे ना दादा. माझ्यासाठी हा दिवस कधी ना कधी येणार होतात. यापेक्षा जास्त दिवस इथे राहून नंतर गेले तर मग धनूला अजून जास्त त्रास होईल. ही तर फक्त सुरुवातीची वेळ आहे ना, त्यामुळे तो समजून घेईल. आणि मला खात्री आहे अशा दादा की तुम्ही त्याला खूप छान समजावाल. हे लग्न नक्की कसं झालं हे जर त्याला सांगितलं तर नक्की तो आम्हाला समजून घेईल. त्यावर यशोदा म्हणतो की तेच तेच सगळं मी यांना कसं सांगणार आहे हेच मला कळत नाही आहे. मनातच तिथे राजा विचार करतो की देवी आई असं काहीच तू घडवणार नाही आहेस ना. म्हणजे मला खात्री आहे की अवनी माझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार नाहीत आणि आमचं लग्न खोटं आहे ही वेळ दादावरती कधी येणारच नाही, म्हणजे घरातल्यांना सांगण्याचे. इतक्यातच अवनी यशोदाला सांगते की थांबा मी आले बॅग घेऊन. जाण्यापूर्वी यशोदा तिला रिक्वेस्ट करतो की जेवून तरी जा. तेव्हा अवनी सांगते की नाही भूक नाही आहे मला. त्यावर यशोदा विचारतात की पण तुम्ही फक्त चहाच प्यायलात, मी मी तुम्हाला चपाती देतो ना, थोडीशी खाऊन जा. त्यावर अवनी सांगते की नाही यशोदा, मीच तर 10 वाजता येते असं सांगून आले ना त्यांना आणि आता तिथे गेले तरच योग्य होईल. मला खरंच भूक नाही आहे. म्हणजे माझी तुम्ही इतकी चांगली काळजी घेतलीत. हे घर मी खरंच खूप मिस करणार आहे. मी इथे जितके दिवस होते तितके दिवस मला कम्फर्टेबल ठेवण्यासाठी तुम्ही किती विचार केलात, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. खरं तर माझ्याकडूनच तुमच्यासाठी काही करता आलं नाही नाही ना. तुम्हा सगळ्यांना मी खूप म्हणजे खूप मिस करणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना कधीच मी विसरू शकत नाही. त्यावर यशोदादा पण सांगतो की
तुम्ही कधीही इथे घरी येऊ शकता. हे तुमचं घर आहे आणि मी फक्त तुम्हाला शब्दाखातर बहीण मानलं नाही आहे, तर खरंच मनापासून मी तुम्हाला बहीणच मानतो. तुम्हाला जेव्हा केव्हा कधी इथे यावंसं वाटेल तेव्हा तुम्ही नक्की या. अवनी इतकी इमोशनल होते. ती यशोदाला सांगते की थँक्यू आणि ती यशोदाचा निरोप घेते. जाण्यापूर्वी ती देवाचा आशीर्वाद घेते आणि त्यावेळेला तिला इतकं वाईट वाटत असतं, कारण लग्न झालं. तिथून लग्नानंतर आल्यानंतर धाकट्यांच्या घरातलं कितीतरी गोड क्षण होते. त्या क्षणांची अवनीला इतकी आठवण होते. ते सगळे क्षण तिला आठवत असतात. अण्णाने स्पेशली तिच्या शब्दाखातर बनवलेली भुर्जी, राजाने स्वतःच्या हातांनी तिला जेवू घातलं होतं, तो गोड क्षण. राजा अवनीला आता घेऊन जातो. जाताना दोघे रिक्षाने जातात. जाता जाता राजाच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. अवनी थोडीशी संभ्रमात पडते की ती घर सोडून जाते, तरी हा खुश कसा का दिसतोय. त्यानंतर तो ऑटो ड्रायव्हर जो आहे तो अवनीला जिथे जायचं आहे तिथपर्यंत पोहोचवतो. अवनी सांगते की डाव्या बाजूला गाडी उभी करा. त्यानंतर राजा उतरतो. त्या रिक्षावाल्याला पैसे देतो. राजा तिथे म्हणतो की ठीक आहे, एवढंच ना. अवनी विचारते की काय, म्हणजे राजा विचारतो की एवढंच. अवनी त्याला म्हणते की थँक्यू, तू माझी खूप मदत केली. त्यावर तो म्हणतो की हो. पुढे अवनी सांगते की खरं तर राजा, तुझ्या घरातील लोकांनी माझ्यामुळे खूप त्रास सहन केला आहे. आता तर मी तुझ्याकडे परत मदत मागायला येणारच नाही. आतापर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्या मदतीसाठी खूप खूप थँक्यू. त्यावर राजा म्हणतो की अहो काही हरकत नाही, तुम्ही एवढा विचार का करताय. नाही म्हणजे गावातले लोक आमच्याबद्दल काहीही भलतं सलतं बोलतील, पण आम्ही सगळे आमच्या नावाला साजेचेच आहोत. म्हणजे मदत करणे आमच्या रक्तातच आहे. यासाठी थँक्स वगैरे बोलून आम्हाला परक नका करू. तुम्हाला उशीर होतोय ना, तुम्ही निघा. मी बॅग घेऊन येऊ का. अवनी सांगते की नाही नको, मीच घेऊन जाते. राजा म्हणतो की अहो पण घरापर्यंत येतो ना मी. त्यावर अवनी सांगते की नको, त्या घरमालकाला मी एकटीच येईन असं सांगितलं आहे, त्यामुळे मीच जाते. राजा पुढे मुद्दामच विचारतो की तुमच्याकडे पैसे तर आहेत ना, की तुम्हाला पैसे देऊ. अवनी सांगते की नाही नाही, आहेत माझ्याकडे. मग राजा तिथे अस्वस्थ असल्यासारखं दाखवतो आणि म्हणतो की ठीक आहे, नाही म्हणजे अजून तुम्ही इथे का थांबलात, निघा. म्हणजे ते वाट बघत असतील ना ते घरमालक. अवनी म्हणते की हो ठीक आहे, मी येते. अवनीला तिथे आता वेगळं विचित्रच वाटायला लागतं. म्हणजे राजा अशी काही का करतोय वगैरे. जाता जाता 2 ते 3 वेळा अवनी राजाला मागे वळून पाहते. राजा तिथे त्याच जागी थांबलेला असतो. इकडे तिकडे एरिया पाहत असतो, म्हणजे नाटक करतो तो तिला दाखवण्यासाठी. अवनी जेव्हा पुढे जाते त्यावेळेला तो विचार करतो की छे, यांना काय वाटलं की मी काय इमोशनल झालो. म्हणजे इमोशनल झालो नाही असंही वाटत असेल यांना, पण शेवटी तुम्हाला माझ्याकडे परत यावंच लागणार आहे. देवी, आमच्या या नात्याची गाठ तू कायम अशीच बांधून ठेव. राजा भलताच खुश असतो. अवनी तिकडे इतकी आनंदाने जाते. त्यानंतर ती दरवाजाची बेल वाजवते. अवनी त्यांना सांगते की मी पुढचा ॲडव्हान्स घेऊन आले, तुम्ही मला रूमची चावी देता का. त्यावर तो सांगतो की वहिनी 1 मिनिट थांबा. आणि अचानकच तिने जे ॲडव्हान्स पैसे दिलेले असतात आधीचे ते परत आणून देतो. अवनी विचारते की पैसे कशासाठी परत देत आहे. अहो पुढचा ॲडव्हान्स पेमेंट मी करणार आहे ना तुम्हाला, थांबा देते. त्यावर तो घरमालक सांगतो की तसं नाही आहे वहिनी, म्हणजे तुम्हाला इथे घर देण्याचा विचारच नाही आमचा. अवनी धक्क्याने विचारते की का. त्यावर ते सांगतात की हे बघा, त्याबद्दल काही विचारू नका, तुम्हाला घर द्यायचं नाही एवढंच. अवनी त्यांच्याशी वाद घालते की असं कसं काय, अहो कालच तर तुम्ही घर देतो म्हणालात ना, आणि आज असं. त्यावर तो घरमालक सांगतो की काल देतो म्हणालो होतो, पण आज देत नाही म्हणतोय ना, काय मग आता. हे बघा, तुम्हाला घर मिळणार नाही, तुम्ही निघा इथून. अवनी विचारते की नेमकं काय अडचण आहे, मला काहीच समजत नाही आहे. घर अचानक देणार नाही असं का म्हणताय. त्यावर तो घरमालक आता थापा मारतो की मी तुमच्याबद्दल बोललो होतो माझ्या घरातल्यांशी, आता मुलगी एकटी राहणार असेल तर घरी नको म्हणतायत.
त्यावर अवनी विचारते की पण मुलींसाठी स्पेशल रूम असं सांगितलं होतं ना. त्यावर मग तो सांगतो की खरं कारण सांगू का, आमच्या नातेवाईकांची एक मुलगी येणार आहे, तिच्यासाठी आम्ही आता रूम राखून ठेवले, त्यामुळे तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही निघा इथून. त्यावर अवनी विचारते की पण असं कसं काय? अहो काल एवढी तुम्ही माझ्याकडनं माहिती विचारून घेतलीत, घर देतो म्हणालात आणि अचानकच पालटताय कसे? त्यावर तो घरमालक स्पष्टीकरण देतो की काल देतो म्हणालो होतो, पण आज देतो असं म्हणत नाही आहे. आणि तसंही घर देणार आधी सांगून नंतर घर द्यायचंच नाही आहे असं सांगू नये, असा काही नियम आहे का? आणि अवनीचं काही न ऐकता ते दरवाजा तिच्या तोंडावरच लावतात. अवनी इतकी अस्वस्थ होते, तिला आता पुढे काय करावं सुचत नसतं. अवनी खूपच अस्वस्थ होऊन जाते आणि त्यानंतर बॅग घेऊन ती परत येते. आता राजाने दूरवरून पाहिलेलं असतं अवनीला बॅग घेऊन परत येताना. असा काय आनंदाच्या उकळ्या फुटतात ना राजाला. पण मुद्दामच नाटक करतो, म्हणजे पाठमोरा उभा राहतो. अवनी येतेने हाक मारते. राजा नाटक करतो की हे काय, तुम्ही आलात, बॅग ठेवली नाही का, काही विसरलं आहे का तुमचं? त्यावर अवनी सांगते की काही विसरलं वगैरे नाही आहे. राजा विचारतो की मग काय झालं? त्या घरात कोणी नाही आहे का, बाहेर कुठे गेलेत का? काय झालं? अहो मॅडम, तुम्ही मला सांगितलं तर कळेल ना, काही विसरलं असेल तर सांगा, मी परत जाऊन घेऊन येतो. त्यावर अवनी विचारते की पण तू का निघून गेल्या नाहीत? त्यावर राजा थापा मारतो की मला फोन आला होता म्हणून इथेच फोनवर बोलत उभा होतो. ते सोडा, तुम्ही का गेलात आणि त्या घरातून परत का आलात, काय झालं? अहो आता तर जाते वेळी मला म्हणाला होतात ना की यापुढे आमची मदत तुम्हाला लागणार नाही, आमचे आभार मानून गेला होतात, आता परत का आलात तुम्ही? अवनी सांगते की त्या हाऊस ओनरने मला घर देतो म्हणून रोख ॲडव्हान्स घेतला होता. राजा विचारतो मग? अवनी सांगते की आज मी गेले ना, राजाचं दुसरीकडे लक्ष असतं. अवनी त्याला ओरडते की राजा, महत्त्वाचं काहीतरी बोलते ना मी, तुझं लक्ष कुठं आहे? आणि बरं मग काय लावलं आहे? त्यावर राजा सिरियस होतो आणि म्हणतो की ठीक आहे तुम्ही सांगा सांगा. अवनी म्हणते की मी गेले आणि त्यांनी मला घर देता येणार नाही असं सांगितलं. त्यावर राजा म्हणतो की घर नाही, घर काय गायब झाले काय? त्यावर अवनी म्हणते की उगाच टिंगल उडवू नकोस हा, घर नाही म्हणजे त्यांनी मला घर देणार नाही असं सांगून टाकले. त्यावर राजा विचारतो की घर देणार नाही, पण असे का म्हणाले ते? अवनी म्हणते की तेच तर मला समजत नाही आहे, काल इतके छान बोलले माझ्याशी, उद्या या म्हणाले, पण अचानक घरच द्यायला तयार नाही आहेत मला, मलाच मोठा प्रश्न पडला आहे. त्यावर राजा मुद्दाम नाटक करतो की असं कसं काय, घर मी तुम्हाला देऊ शकत नाही असं कसं काय म्हणू शकतात ते? अवनी संभ्रमात पडते की तेच तर, म्हणजे काल त्यांचा बोलण्याचा टोन वेगळा होता आणि आज ते भलत्याच आवारात बोलत आहेत. त्यावर राजा मुद्दाम नाटक करतो की तुमच्यासाठी इतकं वाईट वाटते मला, बॅग वगैरे उचलून आम्हा सगळ्यांना पाय करून गेला होतात. त्यावर आता अवनी विचारते की राजा, या सगळ्यात तुझा तर हात नाही आहे ना, म्हणजे मला थोडासा संशय येतोय तुझ्यावरती. आता राजाला मोठा धक्काच बसतो. पण राजा अवनीला आता घरी कसा घेऊन जातोय? त्यानंतर राजा अवनीच्या आयुष्यामध्ये एक छानसा किस्सा घडणार आहे, तेही अण्णांमुळे. पण तो काय आहे पुढील भागात बघूयात की. पुढचे भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि भाग कसा वाटतोय ते प्लीज कमेंट करून